भगिनीनो, आज मी योहान शुभवर्तमान अध्याय 20 वचन 19 ते 31 येशू आपल्या शिष्यांना आणि थोमाला प्रकट होतो यावर चिंतन करत आहे. मी माझ्या येशू शिष्यांना आणि थोमाला प्रकट होतो या चिंतनाची सुरुवात एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. ही कथा एका आदर्श आणि प्रेमळ व काळजीभाऊ स्त्रीची आहे. तिच्या पतीला सुरुवातीला तिच्याबद्दल शंका वाटली, पण नंतर त्याला आपली चूक कळली आणि त्या वृद्ध स्त्रीबद्दल तिच्या प्रेम आणि करुणेची जाणीव होऊन तो तिचे कौतुक करू लागला. एक दाम्पत्य आनंदाने संसार करत होते. एके दिवशी त्या स्त्रीचा पती दुपारच्या जेवणाआधीच ऑफिसमधून घरी आला आणि तिला सांगितले की तिला एक सरप्राईज द्यायची आहे. घरासाठी ती करत असलेल्या सर्व कष्टांचे कौतुक म्हणून तो तिला जेवणासाठी आणि दे दे प्यार दे दोन हा चित्रपट दाखवण्यासाठी बाहेर घेऊन जायचे ठरवले. हा चित्रपट कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचे महत्त्व दाखवणारा एक सुंदर आणि प्रेमळ चित्रपट आहे. तिने तिच्या पतीचे आभार मानले आणि त्याच्यासोबत चित्रपट पाहायला व वेळ घालवायला तिला आनंद होईल असे सांगितले, कारण ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. पण चित्रपटाला जाण्यापूर्वी तिला एक महत्त्वाचे काम पूर्ण करायचे होते, म्हणून तिला थोड्या वेळासाठी बाहेर जावे लागेल असे तिने पतीला सांगितले. तिच्या पतीला आश्चर्य वाटले की या दुपारी तिला बाहेर का जावे लागते आहे आणि त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. कदाचित तिच्यावर काही आर्थिक अडचण आली असेल आणि कर्ज फेडण्यासाठी ती काही काम करत असेल असा तो विचार करू लागला. त्यामुळे त्याने तिला सांगितले की तोही तिच्या कामात मदत करण्यास तयार आहे. कसलाही संकोच न करता तिने त्याला सोबत येण्यास सांगितले. ती घरातून निघाली आणि गावाच्या टोकाला असलेल्या एका एकाकी घरामध्ये गेली. तिथे तिच्या पतीने एक अंथरुणाला खिळलेली वृद्ध स्त्री बघितली. त्याच्या पत्नीने त्या वृद्धेला उठवले आणि पतीला घरात टीव्ही पाहत बसायला सांगितले. मग तिने त्या वृद्ध स्त्रीला आंघोळ घातली, तिला स्वच्छ कपडे घातले आणि तिला गरम अन्न खायला दिले. ती स्वतः तिला खाऊ घालत होती, कारण त्या वृद्धेला स्वतःहून खाता येत नव्हते. त्यानंतर तिने तिला व्यवस्थित बसवले आणि पतीला तिच्यासोबत राहायला सांगितले. तोपर्यंत ती स्वयंपाकघर साफ करायला गेली. त्या म्हाताऱ्या बाईने त्याला सांगितले, परमेश्वराने तुला किती प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी दिली आहे. मला एक मुलगी आहे, पण ती दिवसभर तिच्या वाढत्या मुलांमध्ये व्यस्त असते. तरीसुद्धा ती सकाळी येऊन मला नाश्ता देते आणि संध्याकाळी पुन्हा येऊन मला जेवण देते. मग दुपारी तिच्यासाठी येणे शक्य होत नाही, कारण तिच्याकडे खूप काम असते आणि वेळही कमी असतो. जेव्हा तुझ्या पत्नीला माझ्या या परिस्थितीबद्दल कळले, तेव्हा तिने माझ्या मुलीला सांगितले की ती दुपारी येथे येऊन मला आंघोळ घालेल आणि जेवण देईल. तो आपल्या मनात पत्नीचं कौतुक करत होता, पण त्याचवेळी तिच्यावर संशय घेतल्याबद्दल स्वतःला दोषही देत होता. मात्र त्याने ठरवले की तो आपल्या पत्नीला याबद्दल काहीही सांगणार नाही, कारण तिला त्याच्या विचारांबद्दल कळले तर ती खूप दुखावेल. त्यामुळे त्याने ठरवले की तो तिला काहीही सांगणार नाही, पण उरलेल्या आयुष्यात तिच्यावर अधिक प्रेम करून तिचे जीवन शक्य तितके आनंदी करेल. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला चित्रपट पाहायला नेले, जो दोघांनीही मनापासून त्याचा आनंद घेतला. आणि नंतर एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये भरपेट जेवण केले. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की त्यांच्या मोठ्या मुलीने त्याला काळजी करू नको असे आश्वासन दिले आहे, कारण त्यांच्या अनुपस्थितीत ती लहान भावाची काळजी घेईल आणि त्याला आनंदी ठेवील असं तिने सांगितलं होतं. या कथेतून मिळणारा संदेश असा आहे की संशयामुळे केवळ नवरा बायकोमधील प्रेम संबंधच नव्हे, तर इतर नातेसंबंधही नष्ट होऊ शकतात. म्हणून आपल्या जोडीदाराबद्दल किंवा आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल संशय बाळगण्यापूर्वी परिस्थितीची स्पष्ट माहिती करून घेणे अधिक योग्य आहे. येशू शिष्यांना प्रकट होतो. शिष्य एकत्र जमले होते आणि यहुदी नेत्यांच्या भीतीमुळे त्यांनी दार बंद केली होती. शिष्यांना भीती वाटत होती की यहुदी नेते त्यांना पकडून त्यांचा छळ करतील. आपल्या जीवनातही कधी कधी अशी परिस्थिती येऊ शकते जिथे आपण ख्रिस्ताचे अनुयायी असल्यामुळे आपल्याला पकडले जाईल किंवा त्रास दिला जाईल अशी भीती वाटते.
अशा वेळी आपण प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे आणि विचार केला पाहिजे की जशी त्याने त्यावेळी शिष्याला मदत केली तशी तो नक्कीच आपल्यालाही मदत करेल. शिष्याला भीती वाटण्याचे कारण म्हणजे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल खात्री नव्हती. पण आपली परिस्थिती वेगळी आहे. आपल्याला ठामपणे माहिती आहे की प्रभू येशू आपल्याला नक्कीच मदत करेल. कारण शिष्याला मदत करण्यासाठी तो आला होता याचा ठोस ऐतिहासिक पुरावा आपल्याकडे आहे. शिष्याला आपल्यासारखे हे विशेष ज्ञान नव्हते म्हणून त्यांना भीती वाटणे स्वाभाविक होते. पण नंतर जेव्हा पुनरुत्थित येशू त्यांच्यासमोर प्रकट झाला तेव्हा ते अत्यानंदित झाले. येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला, तुमच्यावर शांती असो. हे बोलून त्याने त्यांना आपले हात आणि बाजू दाखवली. प्रभूला पाहून शिष्य अत्यानंदित झाले. येशू आपल्या शिष्यांना शांती देतो. आज प्रत्येकाला शांतीची गरज आहे, कारण जगाने आपली शांती गमावली आहे. आतूनही शांती नाही आणि बाहेरही शांती नाही. जसे शिष्य प्रभूला पाहून अत्यानंदित झाले तसेच आपणही पुनरुत्थित येशूला भेटलो तर आपण आनंदित होऊ, कारण तो आपल्यासाठी शांती घेऊन येतो. म्हणूनच येशूचे दुःख सहन, मृत्यू आणि पुनरुत्थान यावर चिंतन करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवू शकू आणि तो जी शांती आपल्यासाठी आणतो ती आपण प्राप्त करू शकू. ही शांती प्रभूकडून मिळाल्यानंतर ती शांती इतरांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. विशेषतः ज्याने कोणत्याही कारणाने आपली शांती गमावली आहे अशा लोकांपर्यंत. जेव्हा आपण अशा लोकांना भेटतो किंवा त्यांच्या अडचणी घेऊन ते आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांच्यासोबत राहिले पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे, जेणेकरून त्यांनाही पुनरुत्थित येशूची शांती अनुभवता येईल. येशू शिष्यांना पवित्र आत्मा देतो. येशू आपल्या शिष्यांना पवित्र आत्मा देतो आणि लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्यांना प्रदान करतो. लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा हा अधिकार म्हणजे येशूने आपल्या शिष्यांना दिलेला एक महान विशेषाधिकार आहे. जे सर्व कॅथलिक आपल्या पापांबद्दल खेद व्यक्त करतात आणि धर्मगुरूकडे जाऊन पापांची चांगली कबुली देतात, त्यांची पापे क्षमा केली जातात. आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून वेळोवेळी पापांची चांगली कबुली देणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश करण्यासाठी तयार होऊ शकू. आपला मृत्यू कधी येईल हे आपल्याला ठाऊक नाही, म्हणून आपण मृत्यूसाठी नेहमीच तयार राहणे गरजेचे आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही क्षणी मृत्यूला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वेळोवेळी पश्चाताप करणे आणि धर्मगुरूकडे जाऊन पापाची चांगली कबुली देणे. तसेच जेव्हा आपण एखादे गंभीर पाप करतो तेव्हा लगेच पश्चाताप करून पापांची कबुली देणे आवश्यक आहे. ख्रिसमस, ईस्टर, आपल्या पॅरिस चर्चच्या सणापूर्वी आणि आपल्या वाढदिवसापूर्वी आपल्या पापांची चांगली कबुली देणे हेही अत्यंत स्तुत्य मानले जाते. येशू तुम्हाला प्रकट होतो. 12 शिष्यांपैकी एक असलेला थोमा, ज्याला दिदिमुस असेही म्हणतात, येशू आला तेव्हा शिष्यांसोबत नव्हता. इतर शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले आहे. पुनरुत्थित येशूला पाहून शिष्य खूप आनंदी झाले आणि येशू आला तेव्हा त्यांच्याबरोबर नसलेल्या थोमाला त्यांनी लगेच सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले आहे. आपणही शिष्यांप्रमाणे उत्साही होऊन येशूच्या पुनरुत्थानाची शुभवार्ता जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या संपर्कातील लोकही येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतील. आपल्याला ही शुभवार्ता लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले गेले आहे. एका आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरात होते आणि थोमा त्यांच्या बरोबर होता. दारे बंद असतानाही येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, तुमच्यावर शांती असो. परंतु थोमाने इतर शिष्यांना सांगितले होते की त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. येशू त्याला म्हणाला, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा परमेश्वर. येशूने त्याला म्हटले, तुम्हाला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यापासून विश्वास ठेवणारे ते धन्य. थोमाच्या त्या शब्दांमुळे ख्रिस्ती इतिहासात त्याला वाईट नाव मिळाले, कारण काही लोकांनी त्याला संशयी थॉमस असे म्हटले. त्यांना वाटले की थॉमस येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्यास नकार देत होता. पण हे खरे नाही. थोमाने अजिबात शंका घेतली नव्हती. तो येशूच्या पुनरुत्थानावर आपला विश्वास काही लोकांच्या शब्दांवर नव्हे
तो स्वतःच्या अनुभवाच्या ठोस आधारावर निर्माण करू इच्छित होता आणि त्याने नेमके तेच केले 1 आठवड्यानंतर. जरी येशूने तुम्हाला विश्वासी नसू नको तर विश्वास ठेवणारा ऐस असे सांगितले, तर येशूने कधीही थोमाच्या पुनरुत्थानावरील विश्वासावर शंका घेतली नाही. येशूने तसे सांगितले कारण थोमाने त्याच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्यापासून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यापासून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यापासून मी विश्वास धरणारच नाही असे म्हटले होते म्हणून, आणि त्याला थोड्या विनोदी पद्धतीने सूचित करण्यासाठी येशू असे बोलला होता. आणि त्यावर थोमा उत्तर देतो, माझा प्रभू आणि माझा परमेश्वर. थोमा हा पहिला व्यक्ती आहे ज्याने येशूला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर असे संबोधले. यावरून त्याचा येशूवर आणि त्याच्या पुनरुत्थानावर किती दृढ विश्वास होता हे स्पष्ट होते. आपल्यालाही थोमाप्रमाणेच येशूच्या पुनरुत्थानावर दृढ विश्वास असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण कोणत्याही अडचणी, छळ किंवा येशूसाठी सहन करावी लागणारा मृत्यूसुद्धा यांचा सामना करत धैर्याने येशूच्या पुनरुत्थानाची शुभवार्ता सांगू शकू. मग येशू त्याला म्हणाला, तू मला पाहिले म्हणून विश्वास ठेवला आहेस. जे न पाहताही विश्वास ठेवतात ते धन्य आहेत. येशूने ही वचने त्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी सांगितली आहेत जे येशूच्या काळात उपस्थित नव्हते आणि ज्यांना त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाचा अप्रत्यक्ष अनुभव मिळाला नाही, तरीही त्यांनी येशूवर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला म्हणून येशू त्यांचे कौतुक करतो. आपणही याच गटात येतो, म्हणजेच येशू आपल्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्यालाही धन्य म्हणत आहे. येशूने केलेले हे कौतुक आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल आणि त्याच्या पुनरुत्थानाची शुभवार्ता सांगण्यासाठी तसेच त्याच्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या सर्व दुःखांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला कृपा आणि बळ देईल. योहानाच्या शुभवर्तमानाचा उद्देश. येशूने आपल्या शिष्यांसमोर इतर अनेक चिन्हे केली जी या पुस्तकात लिहिलेली नाहीत, पण ही लिहिली आहे जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवाल की येशू हा ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे. इथे योहान आपल्याला सांगतो की येशूने आपल्या शिष्यांसमोर चिन्हे का केली. तो लिहितो की येशूने केलेल्या अनेक चिन्हांपैकी काहीच चिन्हे त्याने या पुस्तकात लिहिलेली आहे, सर्व नाही, जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवावा की येशू हा ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे. यावरून हे स्पष्ट होते की येशूने आपल्या शिष्यांसमोर केलेली चिन्हे एका ठराविक उद्देशाने केली होती आणि तो उद्देश असा होता की सर्व लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा की तोच ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवून त्याच्या नावात त्यांना जीवन मिळावे. येशू आपल्याला आमंत्रण देतो की आपण विश्वास ठेवावा की तोच ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्या नावात जीवन मिळेल. म्हणून आपण येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवूया, दृढ विश्वास ठेवूया, जेणेकरून आपल्याला त्याच्या नावात जीवन मिळेल आणि आपण थोमाप्रमाणे माझा प्रभू आणि माझा परमेश्वर असे म्हणू शकू. परंतु हे आपण पूर्णपणे समजून घेतले पाहिजे की येशूला माझा प्रभू आणि माझा परमेश्वर असे म्हणणे आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी ठेवते. ती म्हणजे येशूच्या पुनरुत्थानाची आणि परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता सांगणे. आणि त्यासाठी आपण नेहमीच सर्व त्याग करण्यास, दुःख सहन करण्यास आणि आवश्यक असल्यास येशू ख्रिस्तासाठी, आपल्या प्रभू आणि परमेश्वरासाठी मृत्यू पत्करण्यासही तयार असले पाहिजे. प्रेमात भगिनींना माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा मला कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा. तसेच STTPS वर्ल्ड ऑफ इमोशन्स इन या वेबसाईटवरून माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो.
त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. थँक्यू.